संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के सामने नेट सेट पीएचडी संगठन ने विभिन्न मांगों को लेकर एक दिवसीय धरना प्रदर्शन किया। संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के सक्षम नेट सेट पीएचडी संगठन द्वारा एक दिवसीय धरना प्रदर्शन किया गया। इस प्रदर्शन में संगठन ने विश्वविद्यालय और महाविद्यालय में स्थायी पूर्णकालीन प्राध्यापकों की भर्ती यूजीसी रेगुलर ड्रॉप 2025 को बंद करने, कला और वाणिज्य विभागों में सेमेस्टर सिस्टम को समाप्त कर वार्षिक परीक्षा प्रणाली लागू करने और प्रति घंटे आधार पर प्राध्यापकों की नियुक्ति बंद करने नियमित भर्ती की मांग की। प्रदर्शनकारियों ने विश्वविद्यालय प्रवेश द्वार के सामने डफली बजाते हुए और नारेबाजी करते हुए विरोध जताया। आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गेटवर नेट सेट पीएचडी पात्रताधारक संघटनांनी परमानंट प्राध्यापक भरती यूजीसी रेग्युलेशन ड्राफ्ट 2025 आणि त्याचबरोबर सेमिस्टर पद्धत बंद झाली पाहिजे या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही ठेवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यूजीसीने जो यूजीसी रेग्युलेशन ड्राफ्ट 2025 काढलेला आहे तो अतिशय वाईट आहे। त्यामध्ये गोर गरीब वंचित घटकातील युवकांचं शिक्षण आता बंद होणार आहे असं त्यामध्ये दिलेलं आहे। 5 तारखेपर्यंत 5 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी आम्हाला फीडबॅक मागितलेलं होतं सगळ्या देशामधील विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना। आम्ही फीडबॅकमध्ये त्यांना हे रेग्युलेशन रद्द झालं पाहिजे असे मेलसुद्धा पाठवलेले आहे आणि आज 5 तारखेला आम्ही आज इथे आंदोलनाला बसलो आहे। त्याचबरोबर परमनंट प्राध्यापक भरती चालू झाली पाहिजे, कारण की केंद्र शासन आणि राज्य शासनाने विशेषतः राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे शिक्षक नाही आहे, पूर्णवेळ प्राध्यापक नाही आहेत। अंमलबजावणी कशी करावी, महाविद्यालय कसं चालवावं यासाठी आम्ही इथे येऊन बसलो आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हटल्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ज्यांना आम्ही निवेदन पाठवून त्यांना विनंती करतो आहे की हे रेग्युलेशन रद्द करावं आणि पूर्णवेळ प्राध्यापक भरती करावी। त्याचबरोबर सेमिस्टर पॅटर्न यासाठी रद्द करावं की ग्रामीण भागामधील विद्यार्थी हा सेमिस्टरसाठी पुरेसा नाही, कारण की त्यांना रोजगार महत्त्वाचा आहे आणि तो 6-6 महिने महाविद्यालयामध्ये येऊन 6-6 महिने परीक्षा देऊ शकत नाही, तो परीक्षार्थी झालेला आहे, त्याला बुद्धिवान बनवायचं आहे। त्यासाठी आम्ही हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। ह्या आंदोलनामध्ये आम्हाला युवक काँग्रेस, NSUI, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, GSO, युवा सेना अशा सगळ्या विद्यार्थी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे। त्याचबरोबर 5ही जिल्ह्यातली CHB संघटना, CHB मंडळी इथे आलेली आहेत। आम्ही 5 वाजेपर्यंत हे आंदोलन करणार आणि माननीय कुलगुरू महोदय इथे येतील आणि कुलगुरू महोदयांमार्फत आम्ही यूजीसीला हा ड्राफ्ट पाठवू आजचं निवेदन आणि त्याचबरोबर राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊ की परमानंट प्राध्यापक भरती महाराष्ट्रामध्ये झालीच पाहिजे। जर झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही CHB नेट सेट पात्रताधारक संघटना फिरू आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे आंदोलन करू। ही सुरुवात आहे, याच्या 23 मार्चपर्यंत पूर्ण महाराष्ट्र आम्ही नाही का पिंजून काढू, हा आमचा प्रण आहे आणि ही आजची सुरुवात आहे।